हाय मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता ट्रॅकिंगसाठी भामचंद्र डोंगर इथे. तर आता इथून वर जायचं आहे आम्हाला. पाहू शकता इथून वाट आहे. सगळे मित्रपरिवार आमचा. अभिषेक मागच्या वेळेचा कॅमेरामॅन आज कंपनीत असल्यामुळं त्याला येता आलं नाही. तर चला मित्रांनो, जाऊ वर. कसं वाटलं मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आपलं पिल्यागिरी हे बघा गणेश भाऊ आणि आज नवीन मित्र आमचे युवराज भाऊ. अभिषेक भाऊ नाही तर युवराज भाऊला आणलेला आहे आम्ही आज. आमची टीम कमी होऊन देत नाही. 5चे 5 येतो. बघू शकता तरटे भाऊ आज जरा जास्त फॉर्म मध्ये. तरटे भाऊच्या हातात बघू शकता तुम्ही. तरटे भाऊचा खर्च आहे आज पूर्ण. आणि आज आम्ही चाललो आहे भामचंद्र डोंगर चाकण. आम्ही चाललोय मित्रांनो आता फिरायला. तरटे भाऊ कसं वाटलं हे बघू शकता आमची टीम. उशीर झालेला आहे फार. पडता नाही. धमाल मस्ती करत आता आम्ही वरच्या दिशेने चाललोय. आम्ही पाहू शकता. अजून वर जायचंय आम्हाला. फार एरिया डिस्टन्स करत परत रस्ता पाहू शकता तुम्ही. एकदम आबड धोबड दगडाचा रस्ता. हे रस्ता एकदम दगड भांड्याचा रस्ता. हे आमचे महाराज युवराज महाराज डोंगरजाळ. निसर्गरम्य असं वातावरण, एकदम खुशखुशीत. म्हणजे मन असं खुश झालं वर आल्या वर. हे बघा आमचे तरटे भाऊ. मागल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असं जिराफ पाटील. म्हणजे थोडे गुतत बोलत ते. थोडं त्यांचं जीबीचा प्रॉब्लेम आहे. त्यांचा प्रॉब्लेम नाही. बाकी काही नाही त्यांचं. फक्त थोडे गुतत आहे. आणि त्यांच्यासारखे इंग्लिश तर कोणालाच जमणार नाही. अजिबात नाही. एवढी फास्ट इंग्लिश बोलतात. मराठी गुतती त्यांच्या पुढे डायरेक्ट फॉरेनर बी फिके आहे. मराठी गुतती पण इंग्लिश एकदम टॉप. हे आमचे युवराज भाऊ. बघा त्यांनी किती चिप्सचे पॅकेट आणले आहे. आणि आमचे तरटे भाऊ उर्फ डॅश डॅश पाटील. समजून घ्या तुम्ही पाटील. आणि आमचे यांना आता काय नाव द्या तुम्हीच सांगा मित्रांनो. कमेंट करा. तुम्ही जे म्हणता तेच नाव देऊ यांना. बघू शकता राग आला कदम भाऊला. पण त्यांना आम्ही असं चिडवतो. त्यांची चीड सांगतो तुम्हाला मित्रांनो. त्यांची चीड आहे नेमळट. म्हणजे ते दर कामात एवढा लेट करते ना. आज बी त्यांच्यामुळे आम्हाला पूर्ण 1 तास लेट झालाय मित्र. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही बॅकग्राऊंड. पूर्ण झाडं आहे. आणि हे आहे पायवाट जी वर जाती. बघू शकता तरटे भाऊ. ते बघा तरटे भाऊ निघले एकटेच. तरटे भाऊचं आज मन लागत नाही. शकता मित्रांनो हे पूर्ण MIDC एरिया. आणि आम्ही चाललोय आज भामचंद्र डोंगर. बघून घ्या मित्रांनो. हा पूर्ण कंपनी एरिया आहे. आणि आम्ही सध्या बडवे इंजिनिअरिंग मध्ये आहे. बघू शकता मित्रांनो गणेश भाऊ पळत आहे. तरटे भाऊ दमल्यामुळं आता बसलेले आहे. आणि गणेश भाऊ चढल्यामुळे झाडच खाली आलेलं आहे. आता काय होईल मित्रांनो सांगा कमेंट मध्ये. एक प्रश्न होता. हे झाड बघा कोणाला माहित असलं तर नक्की कळवा. हे झाड आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे पण आम्हाला समजलं नाही हे झाड कशात आहे नेमकं. आणि हे वर आमचे नेमळट उर्फ कदम भाऊ किरण भाऊ कदम. त्यांना खूप आनंद येतो ट्रॅकिंगचा. त्यांना स्पेशल ट्रॅकिंगसाठी 3000 रुपयाचे शूज घेतलेले आहे. त्यांच्यामुळं मला पण घ्यावं लागले मित्रांनो. हे बघा मित्रांनो रस्ता. आता तर अजूनच खराब रस्ता आलेला आहे. आणि वातावरण बघू शकता तुम्ही. फोटो काढण्यासारखं वातावरण आहे. एकच नंबर वातावरण. कोणाला जर फिरायला यायचं असलं तर बिनधास्त येऊ शकता. पावसाळ्यात फिरण्याची मजाच वेगळी आहे इथं. हे बघा मित्रांनो, आता आम्ही निम्म्या भागामध्ये आलेलो आहे.
तर आमचे मित्र म्हणतात आता थोडा आराम करायचा. फार फार पूर्ण थकलेले आहे. हे बघा विशाल भाऊ, हे बघा हे आमचे गणेश भाऊ थकलेले आहे. हे बघा आमचे कदम भाऊ, ते समोर बघू शकता तुम्ही भंडारा डोंगर आणि पुरा MIDC एरिया. मित्रांनो बघू शकता युवराज भाऊ दमलेले आहे आणि आमची टीम सर्व दमलेले आहे. वातावरण बघू शकता तुम्ही. गणेश भाऊ काय झालं? गणेश भाऊचं झाडावर लक्ष गेलेलं आहे. युवराज भाऊ काही बोलू शकता का तुम्ही? काही अभंग, गाणं गिणं? वातावरण बघून घ्या तुम्ही. हे बघू शकता मित्रांनो, बुटा वाचून बसण्यासाठी यांचं काय मजाक मस्ती सुरू झालेली आहे. तरटे भाऊचा बूट बघू शकता खाली गेला आहे. गणेश भाऊ बी जाते खाली. वाचला थोडक्यात बूट, नाही तर गेलाच होता तरटे भाऊचा बूट आज. हे बघू शकता मित्रांनो, फोटोशूट चालू झालेला आहे आणि गणेश भाऊची पोज कशावानी वाटली तुम्हाला? बघा तरटे भाऊ म्हणते लेडीज वाणी. हे कदम भाऊला भूक लागलेली आहे, ते आणलं होतं आम्ही खास त्या लहान मुलासाठी. आणि कदम भाऊ एवढे पिसळले, काय बोला, यांना बोलायला शब्दच नाही आता आमच्याकडं. उरलेले तुम्हाला जे वाटन ते डॅश डॅश शब्द टाकून घ्या. हे तरटे भाऊ फोटो काढीत आहे. कदम भाऊ दम्मानं खा, आम्हाला बी ठेवा काही. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नेचर. चला तर आता जाऊ आपण वर. ओ यार पुढे, अरे पाहू शकता मला काही तुला नाही का? पाहू शकता तुम्ही आमची गँग. कुठं काय आहे रे? दाखवतोय आज. कुठं काय आहे? ते तरटे भाऊ यांचा ह्यो गमच्या गमच्या किती चालना धुतलं नाही त्याला. चाल येताना गंध पुसले रे तुम्ही. वल्ल्यात पावसात भिजलो होतो आपण. तो पाहू शकता सगळं हे मागचं MIDC एरिया पूर्ण. आम्हाला जायचं आहे आता वरपर्यंत. आता वाजलेले बरोबर 7. अजून आम्हाला वर जाण्यासाठी कमीत कमी 30 ते 35 मिनटं लागतील. त्यानंतर घरी जाण्यासाठी सांगता नाही येत किती टाईम लागेल. बघू शकता मित्रांनो, तरटे भाऊ एक एक खाताय मुलीवानी आणि गणेश भाऊ बघा 2 पुढे. त्यांना कधी खायलाच नाही भेटलंय बघा. एक एक खाल्लं पोरी सारखं. मग मी गप नसतो मार. हे बघा युवराज. कदम भाऊ इकडं बघा. तोंड सोडत दर्शित चांगली पोच द्या तुमच्यामुळं आमचे पण. हे बघा गणेश भाऊ आता लागले डबल दम्मानं खायला. ते सूर्यकुमार यादव वनी पोच दिलेली आहे त्यानं बघू शकता कॅमेराला बघून. हा आमचा दुसरा ब्लॉग आहे. पहिले पवन भाऊ आणि दिनेश भाऊ हे दोघं होते. आम्ही त्यांना खूप मिस करीत आहे आता. बघा मित्रांनो, मला कळत नाही फोटोशूट चालू कोणाचा आहे नेमकं. पोस्ट तरटे भाऊन देऊन उभा आहे. फोटो गणेश भाऊ सेल्फी काढताय आणि आमचे मित्र यांचं तर काय अजून खाणं संपाच्या मार्गावर नाही. त्यात पण त्यांना कॉल आलेला. ते बघा त्यांचा कॉल बघा कसे बोलते. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला? बघू शकता तरटे भाऊ. तरटे भाऊचा आवाज आता वाढलेला आहे.
त्यांचे परम मित्र आमचे कंपनीतले सचिन सर. दोन मित्र आता दिनेश माने व पवन डायगावने समोरच्या ब्लॉकला तुम्हाला दिसतीलच. भामचंद्र डोंगरवर त्यांना आम्ही हे बघू शकता मित्रांनो, आपला मागलला ब्लॉक या डोंगरावर काढला होता आपण, भंडारा डोंगर. आणि तरटे भाऊ बघू शकता, आज खूप हवा झालेली आहे तरटे भाऊची, खूप आनंद झालेला आहे तरटे भाऊला. आणि गणेश भाऊला कंपनीतून कॉल आलेला आहे इमर्जन्सी. मला तर वाटतं गणेश भाऊचं काही खरं नाही, गणेश भाऊनं उलट काम केलेलं दिसतं. गणेश भाऊला खूप बोलणे मिळत आहे आज. मला तर वाटतं गणेश भाऊ आज फाशी गिशी घेतात काय, बघू आपण मित्रांनो. फाशी घेतली तर तुम्हाला मी नक्की व्हिडिओ शेअर करीन. हे बघू शकता कदम भाऊला खूप घाई झालेली आहे वरती जायची. चला मित्रांनो, आता वर चाललेलो आहे आम्ही, दर्शन करताना व्हिडिओ काढू. हे बघा मित्रांनो, आत्ताच आमचा नाश्ता झालेला आहे. आम्ही आता समोर आता तरटे भाऊ मध्ये खूप एनर्जी आलेली आहे. आता तरटे भाऊ नुसते पक्षी आणि उडतच जातील. रस्ता बघू बघा मित्रांनो, काही पण बोलताय, त्याचं काही ऐकू नका तुम्ही. त्यांचं नावच जिराफ आहे मित्रांनो, ते जिराफावानी टांगा टाकते. आज आमच्या सापडलेलं आहे. हे बघू शकता तरटे भाऊचा आयफोन 15 प्रो मॅक्स. कव्हर काढ रे. हे बघा मित्रांनो, तरटे भाऊचा आयफोन, आणि तरी आयफोनहून व्हिडिओ काढत नाही तरटे भाऊ. कॅमेरा क्वालिटी खूप बकवास आहे मित्रांनो, आयफोन चुकून पण घेऊ नका. मी घेऊन बसलेलो आहे. पहिलं भामचंद्राचा डोंगराचा म्हणजे या नावच येते. तर पहिलं शंकरचं मंदिर होतं, भामचंद्राचं म्हणजे शंकराच्या पिंडीचं मंदिर. ते झाल्यानंतर तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला आहे. तुकाराम महाराजांकडे काय पाहिजे. आणि त्याच्या पुढं तुकाराम महाराज जिथं दृष्टांत झाला ती वरती गुफा आहे. नाही एवढा चौका राहिला फक्त 5 मिनिटं. हा वरती गेले तुम्ही की पहिलं भामचंद्र तिथं पाय विजवायचे, पाणी बादलीने पाणी विणी घ्यायचं, पाय विजवायचे, पाय म्हणा दोन तास पुढे गेले की समोर दिसत वरती जायला रोड बिडे पाईप औरंगाबाद औरंगाबाद नाही म्हणून संभाजीनगर म्हणलो आम्ही. चालूच राज्य एवढं काय. साक्षात्कार झाला विठ्ठलाचा, तो तिथं गुफा आहे दगडामध्ये गुफा आहे. त्या गुफामध्ये तुकाराम महाराज भजन करत बसले होते. त्यांना तिथं साक्षात्कार झाला त्या गुफेत. अजून ती इकडून जरा नाही चोपडे जाऊ दे पोर पोर. तर तुम्हाला तिथे ना दृष्टांत झालाय. तुम्हाला इतकं समाधान वाटेल. जायला बघा कसं अख्खं दगडाच्या ह्याच्यातून जायला भेटेल. आणि दगडाच्या ह्याच्यात तुकाराम महाराज त्याचा साक्षात्कार झाला आहे विठ्ठल. तिथं मूर्त आहे का तुकाराम महाराजांची? नाही मूर्त म्हणजे कोरलेली आहे दगडात. आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर मंदिर आहे, खाली भामचंद्र आहे. आणि पहिलं तुम्ही गेले ना, पहिलं भामचंद्राचं दर्शन घ्या. तिथं पाय आणि मग नंतर वरती रामकृष्ण हरी. तर चला मित्रांनो, आम्ही वर जात होतो तेव्हा आम्हाला पुजारी बाबा भेटले. वरून ते मंदिर बंद करून आलेले आहात आत्ताच. ते आम्हाला म्हटले त्यांनी मंदिराबरोबर चांगली माहिती दिलेली आहे. ते म्हणे खाली महादेवाची पिंड आहे, तिथं जाऊन दर्शन घ्या. त्यानंतर जिथं संत तुकाराम महाराजांना साक्षात्कार झालेला आहे त्या जागेबद्दल बी माहिती दिलेली आहे. तर चला मित्रांनो, पाहू आपण वर गेल्यावर. बघू शकता मित्रांनो, आपण आलेलो आहे भामचंद्र डोंगर इथे. हे आता आपले लास्ट स्टेप आहे. आता समोर मंदिर आहे, आपल्याला दर्शनाला जायचं आहे. समोर मंदिर बघू शकता तुम्ही. हे आमचे मित्रमंडळ सर्व गेलेले आहे, मीच एकटा मागे आहे. इथं गुफा पण आहे, थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो. हे बघून घ्या मित्रांनो, भामचंद्र मंदिर महादेवाचं. हे बघू शकता तुम्ही. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग, नक्की कळवा. तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला, नक्की कमेंटमध्ये सर्वांनी कळवा. आम्ही तुमच्यासाठी एवढं केलं, तुम्ही फक्त लाईक फॉलो सबस्क्राईब सर्वांनी करा. तर तरटे भाऊ बघू शकता. आता अंधार पण खूप पडलेला आहे, त्यामुळे थोडा व्हिडिओ बनवणं क्रिटिकल झालेलं आहे. तरी तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी आम्ही किती मेहनत घेतलेली आहे. हे बघू शकता मित्रांनो.
रस्ता खूप खराब आहे आता आणि त्यामध्ये अंधार पडलेला आहे. हे खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे मी. बघू शकता सर्व मित्रमंडळ समोर गेलेले आहे आणि रस्ता तुम्ही बघू शकता. हे बघून घ्या. बघू शकता मित्रांनो तुम्ही डोंगर. कसं वाटलं तुम्हाला? अंधारामुळे काही दिसत नाही तरी तुमच्यासाठी आम्ही ब्लॉग बनत आहे. बघू शकता मित्रांनो आतला व्ह्यू. हे बघून घ्या मंदिर. हे पूर्ण गुफामध्ये आहे. हे बघून घ्या संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि हे विठ्ठल रुक्माई मंदिर. हे पूर्ण गुफामध्ये आहे. हे पूर्ण दगड कोरून बनवलेलं आहे. मित्रांचं थोडं चालू आहे बोलणं बाबांशी. बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंड. कसं वाटलं तुम्हाला मित्रांनो? सर्वांनी कळवा. नवीन नवीन 1-2 महिने लागेल ओळख गोष्ट. चला चल. हे बघू शकता मित्रांनो इथे कुंड आहेत. इथे 3 ऋतूमध्ये पाणी कधी प्यायला भेटतं. बघू शकता तुम्ही. इथं जाण्यास मनाई आहे तरी पण आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ काढायला आलेलो आहे इथे. हे बघू शकता मित्रांनो MIDC एरिया चाकण. आता आमचा रिटर्न प्रवास सुरू झालेला आहे. अंधार खूप पडला आहे. किरण भाऊ 2 शब्द बोलता का काही आपल्या दर्शकांना? कसा आहे तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका. आम्ही बाबासोबत आत्ताच आमचं बोलणं झालं. बाबांनी थोडीफार माहिती दिली. हा ते व्हिडिओ मध्ये आम्ही टाकूच ती क्लिप. तरी तुम्ही सर्व व्हिडिओ खूप अंधार पडलेला आहे. आता मोबाईलचा टॉर्च लावून आता खाली चाललेलो आहोत. मित्रांनो बाय बाय. सबस्क्राईब करा सर्वांनी करा. सर्वांनी लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ बघा. संपलाय मित्रांनो. आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही प्राचीन ते आकाश भवन त्यासाठी पाणी काढत आहे. हे आमचे मेंबर ग्रुप मेंबर युवराज भाऊ, विशाल भाऊ, कदम भाऊ. त्यानंतर हे असं डोंगरात असं कोरीवकाम म्हणजे लेणी त्या टाईप आहे. आपली वेरूळची लेणी संभाजीनगरची त्या टाईपमध्ये हे मंदिर आहे. बघू शकता. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपलेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद. हे बघू शकता मित्रांनो आता आम्ही सर्व चाललेलो आहे रूमवर. खूप अंधार झालेला आहे. 8:30 वाजले.